नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएससी नर्सिंग सीईटी साठी नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शनवरती टॉप एमसीक्यू क्वेश्चन्स त्यासोबतच पीवायक्यूज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती रोज नर्सिंग सीईटी साठी रोज नवीन एक व्हिडिओ अपलोड करत असतो. म्हणजे नवीन टॉपिकवरती असो किंवा नवीन सेक्शनवरती असो, तर असं त्यासोबतच अपडेट्स वगैरे सर्व गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला नर्सिंगसाठी टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला नर्सिंग सीईटी मध्ये 90+ पाहिजे असतील, तर तुम्हाला एक रोड मॅप लागेल, एक तुम्हाला गायडन्स लागेल. तर त्यासाठी आपण एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे नर्सिंग सीईटी साठी. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 25+ टेस्ट सिरीज मिळतील, त्यामध्ये फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज असतील. त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सबद्दल किंवा कुठल्याही एक्झामबद्दल कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या स्क्रीनवरती दिलेले नंबर आहेत स्क्रीनवरती, तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला लगेच रिप्लाय येईल. त्यासोबतच कोर्स जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. तिथे आपला ॲप असेल, त्या ॲपवरती जाऊन तुम्ही नर्सिंग सीईटी सर्च करून तो कोर्स एनरोल करू शकता, किंवा कुठलीही प्रकारची अडचण आली तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. चला तर त्या टॉपिककडे वळूया. चला तर पहा, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द फ्लोरेन्स नायटिंगेल लॅम्प इन नर्सिंग? आता जो फ्लोरेन्स नायटिंगेल लॅम्प आहे नर्सिंगमध्ये, तर त्याचा काय यूज आहे, काय म्हणजे त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत, इट रिप्रेझेंट द इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर लाइटिंग इन हेल्थ केअर सेटिंग्स, इट इज अ सिम्बॉल ऑफ फ्लोरेन्स नायटिंगेल कॉन्ट्रीब्युशन टू नर्सिंग, इट रिप्रेझेंट द यूज ऑफ कॅन्डल्स फॉर लाइटिंग इन द पास्ट, इट इज अ रिमाइंडर टू नर्सेस टू ऑलवेज कॅरी अ लॅम्प while ऑन ड्युटी. आता हे तर युजलेस आहे ऑप्शन. ओके. तर हे पण जवळपास मॅच होणार नाहीये. आता करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे हा सिम्बॉल आहे फ्लोरेन्स नायटिंगेल कॉन्ट्रीब्युशन टू नर्सिंग. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ अ नर्स इन डिझास्टर मॅनेजमेंट? डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये नर्सचा काय रोल असेल? ओके. ऑप्शन्स आहेत, टू प्रोव्हाइड इमिडिएट मेडिकल केअर टू विक्टिम्स, टू कंडक्ट रिसर्च ऑन द इफेक्ट्स ऑफ डिझास्टर्स ऑन हेल्थ, टू डेव्हलप डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसीज, टू मॅनेज डिझास्टर रिलीफ फंड्स. आता डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये नर्सचं काय रोल असतं, तर एक प्रॉपर जी लवकरात लवकर देणारी ट्रीटमेंट असते, तर ती ट्रीटमेंट त्या पेशंटला द्यावी लागते. म्हणजे असं कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन ए मध्ये आहे पहा, टू प्रोव्हाइड इमिडिएट मेडिकल केअर टू विक्टिम्स. एक इमिडिएट मेडिकल केअर द्यावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 इन इंडिया रिगार्डिंग नर्सिंग? ऑप्शन्स आहेत, टू इन्क्रीज द नंबर ऑफ नर्सेस इन द हेल्थ केअर वर्कफोर्स, टू इन्क्रीज द सॅलरी ऑफ नर्सेस, टू प्रोव्हाइड ॲडव्हान्स नर्सिंग एज्युकेशन टू ऑल नर्सेस, टू प्रमोट इंटरनॅशनल नर्सिंग कोलॅबोरेशन्स. तर पहा इथे विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, टू इन्क्रीज द नंबर ऑफ नर्सेस इन द हेल्थ केअर वर्कफोर्स. आता इथे काय विचारलं होतं, मेन ऑब्जेक्टिव्ह विचारलं होतं कशाचं, नॅशनल हेल्थ पॉलिसी जी 2017ची आहे, नर्सिंग बद्दल काय म्हटलंय किंवा त्याचं काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, मोटिव्ह आहे असं विचारलंय. तर असं असं मोटिव्ह होतं की हेल्थ केअर वर्कफोर्समध्ये नंबर ऑफ नर्सेसची संख्या ही वाढवणं, हा एक मोटिव्ह होता, हे मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, विच इंडियन ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड्स फायनान्शियल असिस्टन्स टू नर्सिंग स्टुडंट्स फ्रॉम इकॉनॉमिकल वीकर सेक्शन्स? ऑप्शन्स आहेत, ए इंडियन नर्सिंग काउन्सिल INC, बी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, सी नॅशनल हेल्थ मिशन अँड डी नॅशनल रूरल हेल्थ मिशन NRHM हेल्थ. पहा इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर.
हे ऑर्गनायझेशन आहे जे फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करतं नर्सिंग स्टुडंट्सला जे इकॉनॉमिकली वीकर असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द कोड ऑफ इथिक्स फॉर नर्सेस इन इंडिया? नर्सेससाठी इथिक्ससाठी कोड कोणता आहे हे विचारणे. ऑप्शन्स आहेत नायटिंगेल प्लेज, बी ऑप्शन आहे हिपोक्रॅटिक ओथ, सी आहे फ्लॉरेन्स नायटिंगेल ओथ आणि डी आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस कोड ऑफ इथिक्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस कोड ऑफ इथिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द सॅलरी रेंज फॉर रजिस्टर नर्स इन इंडिया? सॅलरी रेंज विचारलीये रजिस्टर नर्सची, म्हणजे बेसिक एक सॅलरी विचारली. ती असते बेसिक सॅलरी 20 ते 30,000 इतकी. ओके, पर मंथ, नॉट पर इयर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड टू क्वालिफाय फॉर ऍडमिशन टू नर्सिंग कॉलेज इन इंडिया? एक मिनिमम पर्सेंटेज काय लागतं, म्हणजे MH नर्सिंग CET ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये किती मिनिमम पर्सेंटेज हे रिक्वायर आहे. पर्सेंटेज विचारलेत तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 50%. तुम्हाला जर नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला 50% हे पाहिजेत नर्सिंग CET मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रोल ऑफ अ नर्स इन अ हॉस्पिटल सेटिंग? हॉस्पिटल सेटिंग मध्ये नर्सचा एक्झॅक्ट रोल काय असतो, म्हणजे तिचं काम काय असतं? तर ऑप्शन्स आहेत टू मॅनेज हॉस्पिटल फायनान्सेस. आता हे फायनान्स वगैरे मॅनेज करायचं ते MBA वाल्यांचं काम असतं. सेकंड आहे टू प्रोव्हाइड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट, हे पण त्यांचं काम असतं. त्याच्यानंतर आहे ऑप्शन सी टू प्रोव्हाइड पेशंट केअर. आता हे काम कोणाचं असतं, नर्सचं असतं. पेशंटला केअर प्रोव्हाइड करणं हे नर्सचं काम असतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नंतर आहे टू डेव्हलप हेल्थ केअर पॉलिसीज, तर हे तर गव्हर्नमेंटचं काम आहे. हेल्थ केअरच्या पॉलिसीज प्रोव्हाइड करणं, डेव्हलप करणं हे कोणाचं काम आहे, गव्हर्नमेंटचं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. What is the difference between a registered nurse RN and a licensed practical nurse LPN in India? Registered nurse आणि licensed practical nurse हे वेगवेगळ्या नर्सचे टाइप्स आहेत. तर या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत RNS have a higher level of education than LPNs. नेक्स्ट आहे RNS can perform more complex procedures than LPNS. नेक्स्ट आहे RNS can prescribe medication while LPNS cannot. Both RNS and LPNS have the same level of education and job responsibilities. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे RNS have a higher level of education than LPNS. ओके, जे रजिस्टर नर्स असतात त्यांना हायर लेवलचं एज्युकेशन लागतं, पण ॲज कम्पेअर टू LPNS म्हणजे लायसन्स प्रॅक्टिकल नर्स. आता नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ नर्सिंग एज्युकेशन इन इंडिया? इंडियामध्ये नर्सिंग एज्युकेशनचं प्रायमरी गोल काय आहे, त्यांचं मेन मोटिव्ह काय आहे? तर ऑप्शन्स आहेत प्रोव्हाइड थेरॉटिकल नॉलेज ओनली, सेकंड आहे टू डेव्हलप क्लिनिकल स्किल ओनली, थर्ड आहे टू प्रिपेअर नर्सेस फॉर लिडरशिप रोल्स, अँड फोर्थ आहे टू प्रिपेअर नर्सेस फॉर थेरॉटिकल अँड क्लिनिकल रोल्स. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन डी. एक जनरल गोष्ट आहे, कारण जर नर्सेसला फक्त थेरॉटिकल नॉलेज दिलं तर ती पेशंटची केअर कशी घेतील, आणि जर फक्त क्लिनिकल स्किल्स दिल्या तरीही काही फायदा नाहीये. त्यामुळे थेरॉटिकल नॉलेज प्लस क्लिनिकल रोल्स हे दोन्हीही गरजेचं आहे. या दोन्हीसाठी प्रिपेअर केलं जातं नर्सिंग एज्युकेशनमध्ये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमचे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे आजच्या लेक्चरचे काही प्रश्न. हे पण इम्पॉर्टंट आहेत. त्यासोबतच आपण नवीन अजून प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण मी अपलोड करेल व्हिडिओ तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. आणि अजून चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल, प्रत्येक गायडन्स हवं असेल, पर्सनल काही इश्यूज असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे साठी तुम्हाला गायडन्स हवं असतं, तर त्यासाठी आपण एक कोर्स देखील लॉन्च केला आहे. तर तुम्ही तो कोर्स जॉईन देखील करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.